त्याचबरोबर या ठिकाणी लामसगावचे माजी गाव प्रमुख सन्माननीय अक्षयजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी विनंती करेल अक्षयजी चव्हाण यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मी विनंती करेन उपाध्यक्ष नितीनजी जाधव आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे। धन्यवाद। राजेश भोसले कुठे असाल तर कृपया समीर सावंत यांच्यासोबत आपण संपर्क करा। राजेश भोसले आपण पाहू शकाल आमच्या सगळ्या पाहुण्यांचं इथे तसेच अतिथींचं स्वागत केलं जात आहे। जाऊया आपण बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये जाऊयात। मागील चेंडूवरती देखील कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय, इथे देखील कव्हर रिझन कडून चेंडू निघालाय, सलगचा दुसरा चेंडू सीमा पार। सलगचे 2 चौकार आले। या अगोदर आपण आवाज ऐकत होतात मर्डेकर सरांचा, जे गतवर्षीच्या दुसऱ्या पर्वामध्ये देखील आमच्या या प्रीमियर लीग करिता अवेलेबल होते आणि एक खऱ्या अर्थानं त्यांची शब्दावरची पकड पाहिली तर मजा आली। सकाळपासून स्विंग अँड मिस पाहायला मिळाला, स्वीप करायचा प्रयत्न विशाल सकपाळ याचा। पल्लव 11 संघ आपण पाहू शकाल, कुमार पल्लव जाधव यांचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय आणि नॉकआउटची ही दुसरी लढाई सुरू झाली आहे, जिथे मात्र नितीन भोसलेच्या विरोधामध्ये विशाल सकपाळ छोटीशी लढाई म्हणू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। या अगोदरच्या सलगच्या 2 चौकारांनंतर आपण पाहिलं तर कमबॅक झालाय गोलंदाजाचा आणि अद्यापपर्यंतच्या 5 चेंडूवरती 8 धावा। पहिल्या षटकाचा खेळ नितीन भोसले 2 बॅक टू बॅक चौकार आणि त्यानंतर कमबॅक केलाय आणि तिथे क्षेत्र निवडलं होतं, तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय। सफल होऊन खेळलेत, फटका दमदार आहे, धावा किती मिळणार? येस सिटीजन 6 रन्स। विशाल सकपाळ करिता सलगचे 3 षटकार आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे अवेलेबल होणार आहे। विनोदजी मुसे यांच्या माध्यमातून पल्लव 11 टीमचा खऱ्या अर्थानं कर्णधार आहे तो आणि कर्णधाराने अफलातून सुरुवात केली आहे। 3 चेंडू नितीन भोसलेच्या नावी तर 3 चेंडू विशाल सकपाळच्या नावी। अर्थातच त्या 3 चेंडूवरती मोठे फटके आले आणि अशा एकूण पाहू शकाल विदाउट लॉस 14 धावा आहेत पल्लव 11 टीमच्या खात्यामध्ये, जिथे मात्र आता बाजू मांडेल कर्णधार स्वतः रोहित स्पोर्ट्स रौदी संघाचा अमर पवार आपण पाहू शकाल। पहिलं पर्व आपण पाहिलं असाल आणि वडवळची क्रीडा नगरी मागील दोन्ही पर्वांमध्ये आपण पाहिली आणि या पर्वामध्ये आपण पाहू शकाल सीझन 3 मध्ये आपण ठाणे नगरीमध्ये आलो आहोत आणि त्या सोबतीनं एक अद्भुत खऱ्या अर्थानं आयोजनाचं दृश्य आपण अनुभवत आहात। घर बसल्या देखील प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आस्वाद घेत आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल। तो मॅच कडे धीम्या गतीचा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता, परंतु उसळी मिळाली होती अगदी हाफ आर्मने पुल करण्याचा प्रयत्न समीर चाळके फलंदाज पाहू शकाल आपण। चेंडू मात्र मिस केला, 1 धाव मिळाली आहे, ती मात्र लेग बाईस स्वरूपात। सिंगलच्या बरोबरीने धावफलकामध्ये मात्र वाढ होणार आहे। धावा कुठूनही येऊ द्यात, धावांना महत्व खूप आहे क्रिकेटमध्ये, एक धाव खूप महत्वाची आहे। अनेक संघ या खऱ्या अर्थाने टुर्नामेंटमध्ये सहभागी झाले होते आणि अनेक संघ आता या शृंखलेमधून बाहेर देखील गेलेत। काही संघ लीग स्टेज मधून आपण पाहिले बाहेर जाताना आणि या अगोदरची जी मॅच पाहिली अजय मरागजे आणि टीम ओवे कॅम्प हा संघ देखील नॉकआउट फेरीमधून बाहेर गेला। ही मॅच देखील महत्वाची आहे।
धीम्या गतीचा देखील चेंडू आहे. सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये विशाल सकपाळला पाठवलंय माघारी. प्रथमेश मालुसरे मैदानाच्या आतमध्ये मायनी गावाचा हा खेळाडू आहे. वडवळ नगरीवरून तांबी गावावरून बिलॉंग करणारा रायगड जिल्ह्यावरून आलेला विशाल सकपाळ आणि त्यांचा संघ आपण पाहू शकाल. पल्लव 11 बाजू चांगली मांडली पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु माघारी आता जाताना पाहू शकाल आपण विशाल सकपाळ याला पहिला विकेट लूज केला जातोय. आणि मिळवला कुणी, दोन्ही कर्णधारांमध्ये चाललेली लढाई होती आणि तिथे मात्र बाजी मारली आहे टीम रोहित स्पोर्ट्स रौदी संघाचा कर्णधार अर्थातच अमर पवार याने. षटकारासाठी कॅश प्राइज आलं जरूर, परंतु थांबवण्यामध्ये यश मिळालं अमर पवार याला. 15 अंकावरती गेलेला हा पहिला विकेट पाहू शकाल. प्रथमेश हे दोन्ही खेळाडू मायनी गावामधले आहेत, एकमेकाला ओळखत असणार आहेत. फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक एक नव्हे तर तिघे आले. 3 तिघाडा काम बिघाडा. हाती चेंडू आला नाही, चेंडू गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंगऑफला मिळालेल्या या 4 धावा. नक्कीच एक चांगलं आयोजन आहे आणि त्या सोबतीनं या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये हे खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकावरती राहणार हे खऱ्या अर्थानं एक नवीन रेकॉर्ड असेल. ते मात्र या कोयना प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये ते मात्र एक मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज हलक्या हाताने खेळलाय. या अगोदर माहित होतं प्रथमेश याला की धावा आल्या आहेत आणि इथं आता मात्र स्वतःला सावरावं लागणार आहे. क्रिकेटचा खेळ देखील अशाच पद्धतीने पुढे जाईल याचा आत्मविश्वास बाळगताना संपूर्ण पल्लव 11 टीम, कारण की दुविधेची बाजू ठरते. ज्यावेळेला संघाची जिम्मेदारी स्वतः कर्णधार घेऊन पुढे आले होते, जिम्मेदारी त्याने पार देखील केली, परंतु अधिक काळ थांबला नाही विशाल. समीर चाळके यावेळेला चूक घडत नाहीये. फाईन क्षेत्र निवडले, ऑन साइडला चेंडू फरार, चौकार. दोन्ही चेंडू पाहिले तर अमर पवारच्या अगदी मागे लागताना पाहायला मिळाले. तिथे मिस्क्यू आहे, हवेमधून चेंडू चाललाय परंतु कॅरी होत नाहीये. चेंडू जातोय चकमा देऊन, अतिरिक्त उसळी घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार चौकार. टोटल धावा आपण पाहू शकाल 28 अंकामध्ये हॅलो पोहोचताना. तसेच या ठिकाणी कोयना प्रसाद मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी सहसचिव सन्माननीय राजेंद्र वाळन साहेब, त्याचबरोबर मालदीव विभागाचे कार्याध्यक्ष सन्माननीय नारायणजी सावंत साहेब, त्याचबरोबर आमचे दादा दशरथ सावंत असतील, अंकुशजी सावंत, महेंद्र सावंत, हे सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर यायचं. आपलं देखील कोयना प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आमचे स्कोरर पाहू शकाल राजेश भोसले, आणि आता ते टॅली करायला सुरुवात करत आहेत की आगे कूच कोणाची चालली आहे या बाईकच्या पाठीमागे. जिथे मात्र आता कोण पुढे चालला आहे आणि सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नांना दाद द्यायला हवी, कारण की प्रत्येकाने प्रयत्न केले इथे येऊन. काहींना अपयश आलंय, काहींचे प्रयत्न अजून देखील सुरू आहेत आणि प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न बरी मांडलं जातं तर परमेश्वर देखील आपल्याला मिळू शकतोय.
आणि इथे तर आपल्याला केवळ आणि केवळ एक ट्रॉफी शोधायची आहे, मिळवायची ती बाईक, मिळवायची आहे ती जी सायकल इथे अवेलेबल आहे. आणि ध्यास ठेवावा लागणार आहे, निश्चय करून मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला उतरावं लागणार आहे. ज्या पद्धतीने प्रत्येक संघ मालकाने आपल्यावरती विश्वास दाखवला आहे आणि आता ती वेळ आहे या विश्वासाला सार्थकी लावण्याची. दोन्ही संघांचे संघ मालक आपण पाहिले तर रोहित स्पोर्ट्स रौदी संघाचे संघ मालक आहेत सन्मान्य श्री सुरेशजी उतेकर आणि पल्लव 11 संघाचा आमचा छोटू, ज्याला आपण टॉस बॉक्स मध्ये पाहिलं, अर्थातच कुमार पल्लव जाधव. जाऊया तिसऱ्या ओव्हरकडे. पहिला चेंडू स्विच केलाय स्वतःला, अपील जरूर, परंतु अंपायर्स कडे सगळ्यांच्या नजरा आहेत. क्रुशियल मोमेंट वरती स्विच इट खेळत होता. अगदी पहिला चेंडू होता, फर्स्ट डिलिव्हरी, आणि या चेंडूवरती पाहू शकाल कोणती हरकत झाली हे अंपायर कळवतील. अद्यापपर्यंत 28 धावा आहेत. विनीत सकपाळची गोलंदाजी. आणि अंपायरने सांगितलंय इथे हरकत झाली नाहीये, केवळ निर्धाव चेंडू आहे. प्रथमेश मालुसरे एक चौकार त्याच्या खात्यामध्ये आहे, सिंगल रन आहे आणि डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच लाईन लेन वरती आहे, परंतु अगदी गुडघ्याच्या खालून जाणारा चेंडू होता, उसरी मिळाली नाही, मिस झाला. सलगचा दुसरा चेंडू डॉट. विनीत सकपाळचा खेळ पाहिला तर सुरुवात चांगली केली या गोलंदाजाने आणि जिथे आक्रमकता धारण केली होती दोन्ही फलंदाजांनी, त्यांना थांबवण्याचं काम केलंय. अर्थातच प्रथमेश मालुसरे आला. सुरेशजी उतेकर सरांचा संघ आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय आणि इथे सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक महेश सकपाळ आपण पाहू शकाल. सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात देखी जाए तो 29 रन जुट चुके हैं. 3 चेंडूंचा खेळ. या ओव्हर मध्ये थोड्या धावा आता मात्र रोखण्यामध्ये यश मिळालंय जरूर. अवघे 3 चेंडू संपलेत, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मोठं धावफलक बनवण्याचा प्रयत्न आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि डू और डाय, करो या मरोची स्थिती आहे. हा देखील आडव्या बॅटने खेळलाय. फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल मिळाले. दुहेरी अंकाचा प्रयत्न. कॉलिंग झाले, नकारलं प्रथमेश मालुसरे यांनी. थांबवलंय समीर चाळकेला. सिंगलच मिळते. अगदी विचार केला तर या ओव्हर मध्ये जिथे जणू काही ज्वालामुखीने पेट धरला होता, परंतु त्या ज्वालामुखीला शांत करण्याचं काम केलंय. 4 चेंडूंचा खेळ संपला. अवघ्या 2 धावा आहेत आणि टोटल धावफलकामध्ये 30 अंक गाठलाय. सिंगल विकेट लूज केलाय. फलंदाजी मी म्हणेल की अजून देखील शिल्लक असणार आहे. इथून कदाचित आक्रमकतेकडे वळू शकतात. पहिली इनिंग आहे. 8 चेंडू हातामध्ये आहेत. हेलिकॉप्टर फिरवलाय, परंतु इनफिल्ड मध्ये चेंडू पर्यंत आउटफिल्ड मधून क्षेत्ररक्षक आलाय. दुहेरी अंकाचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट केलेत या दोन्ही धावा. रन्स आगे कुछ करते स्कोर कार्ड मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न. 32 धावा आहेत आणि या पुढे अजून देखील या ओव्हर मध्ये 1 चेंडू शेष राहणार आहे आणि नेक्स्ट ओव्हर अजून देखील 6 चेंडू हाती आहेत. तर मोठा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकेल कारण की डीप मध्ये अजून देखील घातक फलंदाज पल्लव 11 टीम कडे शिल्लक आहेत आणि मायनी गावाचा सुपूर्त अर्थातच हा असा खेळाडू आहे ज्या वेळेला येतो हा मारत नसतोय तर ठोकून टाकतोय आणि अर्थातच सोन्या नावाने एक वेगळी ओळख, एक वेगळं क्रेज निर्माण केलंय आणि तो सोन्या आज मैदानामध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सोन्याला पाठवतोय मात्र माघारी. हॅलो. तसेच या ठिकाणी ओळीकमचा राजा संघाचे संघमालक सन्मान्य संदीपजी साळुंके, त्याचबरोबर संतोषजी रेवणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करेन आमच्या कोयना क्रीडा असोसिएशन कमिटीचे सचिव त्याचबरोबर अध्यक्ष विजयजी मुसळे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. पाणी पोचवायचं आहे.
32 धावा आहेत. लॉस ऑफ द 2 विकेट. टीम पल्लव 11. सन्मान्य श्री विजयजी मुसे जे अध्यक्ष आहेत, सन्मान्य नितीनजी जाधव उपाध्यक्ष आहेत, खऱ्या अर्थानं संपूर्ण कार्यकारिणी अर्थातच सन्मान्य सुरेंद्रजी जाधव असतील, संतोषजी जाधव जे कार्याध्यक्ष आहेत, सुरेंद्र दादा आमचे सचिव आहेत, नंदू सावंत आहेत ते देखील उपाध्यक्ष आहेत, सन्मान्य श्री अनिल पवार आहेत सहसचिव आहेत आणि त्या सोबतीनं कुमार श्री संदेश चाळके खजिनदार आहेत आणि त्या सोबतीने अशोक मरागजे जे खजिनदार आहेत. हॅलो त्यांनी केलेली मेहनत आज आपण या मैदानामध्ये सफल होताना पाहायला मिळत आहे. हॅलो हॅलो तसेच या ठिकाणी संतोष दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. संतोष दळवी साहेब आपलं या ठिकाणी कोयना प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत आहे. एक क्रिकेटला चांगला दर्जा देण्याचं काम या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली अर्थातच मान्य श्री संदीपजी चव्हाण असतील आणि आमचे मिलिंद दादा शिंदे सगळ्यांची मेहनत आहे. शेवटची ओव्हर आपण पाहू शकाल. या ओव्हर मध्ये महेश सकपाळचा पहिला चेंडू होता. अलॉंग द ग्राउंड खेळलेत आणि केवळ सिंगल मिळेल. जणू काही इथून विचार केला गेला तर 33 धावा जरूर आहेत, परंतु जी विस्फोटक पारी आपल्याला अगदी समोर दिसत होती पहिल्या दोन्ही ओव्हर मध्ये आणि 14 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या 4 धावा आल्या. या चेंडूवरती देखील सिंगल आले आणि नवीन फलंदाज अविष्कार सावंत येता येता कडा प्रहार, चेंडू फरार. धावा किती येणार? धावा येणार 6. षटकार.
आणि किशोर 11 मोरणी बोथ टीम्स कॅप्टन्स टॉस करीत आपण तयार राहा. रिपोर्टिंग करा आपण. मॅच सुरुवात करा. अतिरिक्त खेळाडू अगदी दुखापत अधिक असेल तर अतिरिक्त खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. हॅलो. तसेच या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालंय असे दीपक दादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आमच्या कोयना प्रीमियर लीग कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून आमच्या खेळाडूंना अतिशय चांगल्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा त्यांचं मी आमच्या असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आज शेवटचा दिवस आहे. अर्थातच आज आभार देखील मानला जाणार आहे. ज्यांचं ज्यांचं या स्पर्धेकरिता मोलाचं योगदान राहिलं त्यांचं मनापासून आभार मानण्याचा देखील हा दिवस आहे. आणि आमचे सगळे दाते या स्पर्धेकरिता आज उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे देखील येणार आहेत आज. आणि आतुरतेने वाट पाहणाऱ्या आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गासाठी खऱ्या अर्थानं 22 यार्ड यांनी केलेली ही घर बसल्या आनंद देण्याचा खऱ्या अर्थानं त्यांचा एक प्रयत्न आणि एक उत्तम टेलिकास्ट आपण पाहू शकाल घर बसल्या. ही खऱ्या अर्थानं परभणी आहे. त्यांचं देखील मी कौतुक करेल. क्षणचित्र पोहोचवली जाते. संपूर्ण कोयनेतून व्ह्यूअरशिप त्यांना मिळाली आहे. मॅच मध्ये महेशच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये आविष्कार सावंतला जाळं आता रचलं होतं परंतु त्या जाळ्याला जणू काही छिद्र पडलं आणि त्या छिद्रामधून हा चेंडू निसटलाय. जीवनदान म्हणू शकाल आपण मैदानामध्ये मिळालं. पुन्हा एकदा नव्याने उभारण्याची संधी ही आविष्कार सावंतला मिळाली आहे. आणि मिळाल्या त्या महत्वाच्या धावा आहेत. टोटल धावा 41 अंकामध्ये स्कोर कार्ड. आणि महेशच्या विरोधामध्ये आता धावा घेण्याचं काम करतोय. एज लागली आहे. फ्लाइंग स्लिप मधून पाहू शकाल आपण थर्डमॅन कडे चेंडू रवाना होत होता परंतु केवळ मिळाले सिंगल. चांगलं मैदान आहे आणि इथे धावा चोरणं खऱ्या अर्थानं एक मुश्किलीचं काम ठरू शकतंय. या पद्धतीचे आउटफील्ड आहे जिथे क्षेत्ररक्षकाला देखील काळजीनं चेंडू पकडणं आवश्यक आहे. एक छोटीशी चूक तिथे मात्र सिंगलच्या ऐवजी धावा 4 जातील. आउटफील्ड खूप फास्ट आहे. समीर चाळके तयार झालाय. फटका दमदार आहे. स्वीट साऊंड आलाय. चेंडू चाललाय सीमा रेखेच्या बाहेर. मस्तक पे दस्तक. 6 रन. आणि त्यावरती येणाऱ्या धावा आणि त्यानंतर आपल्याला मिळणारा टार्गेट आहे 4 ओव्हर्स. आणि अगदी या मैदानावरती विचार केला तर एक चांगला टार्गेट हाती अद्यापपर्यंत मिळालाय परंतु येणारा शेवटचा चेंडू इथून पुढे आपल्याला टार्गेट मिळणार आहे. चांगली फलंदाजी. मधल्या ओव्हरमध्ये विनीत सकपाळने अवघ्या 4 धावा दिल्या परंतु या ओव्हरमध्ये स्कोर कार्ड पुढे जाताना पाहिलंय. 48 अंकावरती शेवटचा बॉल निर्णायक ठरू शकतात ह्या धावा. धीम्या गतीनं चतुराई दाखवली आहे. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीने 49 धावा 49 रन्स डेअरिंग कार्ड. 50 धावेचा पाठलाग इथून पुढे सुरू होणार आहे परंतु इनिंग ब्रेक मध्ये आपण जाणार आहोत नाणेफेकी कक्षाकडे जिथे मी विनंती करेल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला वाघजाई स्पोर्ट्स आणि किशोर 11 मोरणी दोन्ही टीमचे कॅप्टन आले आहेत. आणि जाऊयात आपण अनिलजी पवार यांच्याकडे. हॅलो. नितीन जाधव आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. नितीन जाधव साहेब.
टॉस करण्यासाठी आपण विनंती करूया. ज्यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत, संतोष दळवी साहेबांना विनंती आहे आणि मोरे साहेबांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. यानंतरची मॅच आहे. एका बाजूला संघ आहे वागजाई स्पोर्ट्स, एका बाजूला आहे किशोर 11 मोरनी. सुपर 8 ची ही तिसरी लढत आहे आणि लढतीचा आपण टॉस करूया. प्रेझेंटेशन बॉक्स मधून एका बाजूला संघ आहे वागजाई स्पोर्ट्स श्री किशोर दादा शिंदे आणि आनंद दादा सकपाळ यांच्या मालकीचा संघ, तर एका बाजूला संघ आहे किशोर 11 मोरनी श्री नितीन दादा शिंदे आणि श्री रवींद्र दादा मोरे यांच्या मालकीचा संघ. आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये पुढची मॅच होणार आहे. आपण त्या लढतीचा करूया टॉस. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? वागजाई स्पोर्ट्स कौलचा आपण आवाज देणार. कॉइन आपण स्पिन करूया. हेड इज कॉल. हेड इट इज. टीम वागजाई स्पोर्ट्स आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. किती महत्वाचा होता नाणेफेकीचा कौल? नक्कीच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण की आमच्याकडे भरपूर आहेत आणि चांगल्या प्रकारे आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारून तुम्ही धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि समोरची टीम सुद्धा एक चांगल्या प्रकारचे त्याच्या संघामध्ये नितेश, मिलिंद, आनंद सारखे खेळाडू एक चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवतात आणि त्यांना आम्हाला रोखणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी खूप प्रयत्न करेल. कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 कशी भावना आहे? सुपर 8चा सामना तुम्ही खेळताय. नक्कीच तुम्ही हा प्रश्न मला चुकीच्या वेळेस विचारला. जर हा सामन्यासाठी जो वेळ असता तेवढं कमीच आहे आणि त्यासाठी शब्द अपुरे आहेत. त्यासाठी आयोजन आपल्याला कमिटी मार्फत आपल्याला पाहायला भेटतंय. अधिकचा वेळ घेत नाही. किशोर 11 तुम्हाला बॅटिंग करायची, कारण सामना सुरू होत आहे. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा द्यावी आणि मान्यवरांचं मी म्हणतो आणि विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. किशोर 11 2 मिनिट आपला वेळ घेईन मी. किशोर 11 या टीमला विनंती आहे, बॅटिंग करायची आहे. कोणत्या फलंदाजांवरती विश्वास ठेवाल? कोणत्या फलंदाजांकडून मोठी अपेक्षा आहे प्रथम बॅटिंग करताना? आता फर्स्ट बॅटिंग भेटले. ऑफिशियल सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. तर माझं सर्वात जास्त लक्ष माझ्या आनंद होता आणि अभि वगैरे अजून खूप सारे प्लेयर आहेत की त्यांना चान्स भेटला नाही. त्यांना जर चान्स भेटला तर 100% आम्ही त्याला चांगला बेस्ट देऊ. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे आयोजन खूपच, आम्ही कोयन्याचा वर्ल्ड कप होता आणि खूप आयोजन, खरंच इकडे येऊन एवढा लांब आम्ही खेळतोय. खूप आयोजन खूप छान होतं. आपण तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आणि मान्यवरांचा आभार. मिनी मिकीचा आभार. वळ्या कॉमेंट्री बॉक्स ऐकूया या सामन्याची अर्धी कहाणी. धन्यवाद मर्डेकर सर. मॅच ऑन झाली. सेकंड इनिंग मध्ये 50 धावेंचा पाठलाग सुरू झाला आणि सुरुवात विशाल सकपाळ गोलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज विलास उतेकर या अगोदर पाहिले आपण पहिल्या चेंडूवरती सिंगल घेताना, आणि अमर पवार या अगोदर आपण पाहिला अमर पवार आणि विशाल सकपाळ यांच्यामध्ये क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाला. तिथे अमर पवारने बाजी मारली, मात्र इथे अमर पवारने फलंदाजी करत असताना सावरलं स्वतःला. लाफ्टेड स्ट्रोक आहे. भन्नाट वेगानं चेंडू अगदी हाताळला आणि भन्नाट वेगानं चेंडूला पाठवलं. तो सीमारेषेच्या बाहेर धावा देत गेलाय सा. कोयना प्रीमियर लीग आणि निलेश जाधव या अगोदर आपण पाहिलं नाणेफेकी कक्षामधून म्हणाले हा वर्ल्ड कप कोयनेचा वर्ल्ड कप आहे आणि या वर्ल्ड कपला उचलण्यासाठीचा आजचा हा शेवटचा थरारक दिवस. आणि नॉकआउट म्हटल्यानंतर त्यांना देखील माहित आहे नेक्स्ट मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे. त्यांना देखील मी शुभेच्छा देईल. दोन्ही टीम्स करिता शुभेच्छा राहणार आहेत. आणि या मॅच मध्ये अजून देखील चुरस सुरू आहे. धावा जरूर 50 गाठायच्या आहेत. अगदी विचार केला गेला तर अवघड देखील नाहीये आणि तितकं सोपं देखील समीकरण नाहीये. परंतु सुरुवात केली आक्रमणाची. विलासाने यावेळी धीम्या गतीचा चेंडू फसलाय आणि ज्याला एक प्रकारे म्हणू शकाल की परतफेड केली विशाल सकपाळ याने. या अगोदर विशाल सकपाळचा विकेट घेताना पाहिलं मागील इनिंग मध्ये अमर पवार याला दोन्ही संघाचे प्रमुख खेळाडू अर्थातच कर्णधार आहेत आणि बाजी मारली विशाल सकपाळ याने. धावा मात्र खात्यामध्ये केवळ सिंगल घेताना पाहायला मिळाला. अमर पवार गोलंदाजी चांगली झाली नाही, फलंदाजी मध्ये देखील अपयशी ठरले. परंतु अद्यापपर्यंत शर्यत संपली नाहीये. येणाऱ्या नवीन फलंदाजाला आता साथीनं उभं राहावं लागणार आहे.
ते मात्र फलंदाज विलास उतेकर याच्या सोबतीनं, कारण की विलास उतेकर याने पहिल्या दिवशी सांगितलं 50 धावा ठोकणार हा या स्पर्धेमधला पहिला फलंदाज बनला आणि अजून देखील तो उमेदीचा खऱ्या अर्थानं किरण म्हणून उभा आहे आपल्या संघासाठी. उम्मीद पर तो दुनिया कायम आहे आणि ती उम्मीद कदाचित आता अधिक राहणार आहे या दोन्ही खेळाडूंकडे, कारण की मॅच खूप इम्पॉर्टंट देणारी इम्पॉर्टंट मॅच आहे आणि अशा या मॅच मध्ये दबाव देखील असतो, परंतु दबावाखालीच चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दहा फलकामध्ये अद्यापपर्यंत 9 धावा आहेत, 3 सिंगल, एक मोठा स्ट्रोक आला होता. यानंतर निर्बंधित असणाऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं बरेचसे चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील याची अपेक्षा ठेवून अनेक प्रेक्षक वर्ग आला. संडे अर्थातच आज अनेकांना सुट्टी असणार आहे आणि शेवटच्या काही मॅचेस करिता हे मैदान खचाखच भरेल. एक चांगलं मैदान आहे, क्रिकेटसाठी अनुकूलता इथे पाहायला मिळते आणि हे खऱ्या अर्थानं आयोजन नियोजन संपूर्ण आमच्या या आयोजन कमिटीचं श्रेय. 10 फलकामध्ये या सिंगलच्या बरोबरीने 10 धाबा आहेत. तिथून पुढे 40 ची आवश्यकता आहे. आता थोडासा माहोल चेंज होताना पाहायला मिळेल, कारण की संघ मालक देखील आता प्रेशर मध्ये असणार आहेत, कारण की त्यांना देखील माहिती आहे इथे जर आपण पराभूत झालो तर आपला प्रवास इथेच थांबणार आहे. करो या मरोची स्थिती आहे दोन्ही संघांच्या. खऱ्या अर्थानं संघ मालकांना माहिती आहे, खेळाडूंना माहिती आहे, परंतु आता जिंकणार कोण, ज्याचे प्रयत्न जास्त ठरणार आहेत यशस्वी. आणि प्रयत्न तर दोन्ही बाजूने होणार आहेत, परंतु त्यामध्ये मात्र यश कोणाला मिळणार यासाठी आपल्याला या मॅच कडे वळावं लागणार आहे. स्पीडअप करायचं अंपायर. चलिए विदाउट टाइम पास कीजिए मैच स्टार्ट. टाइम पास नका करू. स्वप्नील जाधव या युवा गोलंदाजाकडे वळालेत कर्णधार. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होणार आहे. जाळं विखुरलं जाणार आहे. पहिला चेंडू मनगटी ताकद वापरण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू जरूर जाणार असं वाटत असताना तिथे मात्र करण काय वेगाने पोहोचला. क्षेत्ररक्षण अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्या वाचून काही चुकला नाही, परंतु इथे फलंदाज देखील 2 धावा घेण्या वाचून काही राहिले नाहीयेत. 10 फलकामध्ये 2 ने बाद, 12 धावा. इथून कश्मकश खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. आता ही मात्र सगळी धाव कशासाठी आहे तर धावांसाठी आहे. एक संघ धावा जमा करण्यासाठी धावतोय, एक संघ धावा रोखण्यासाठी. पाहूया अंपायर्स कडे पाहूया. सरळ निघाला परंतु विनीत सकपाळ पहा एखाद्या चांगल्या खेळाडूला कशा पद्धतीने ओळखायचं आणि खऱ्या अर्थात विनीत सकपाळला माहित होतं की बॅटची एज घेतली आणि त्यानंतर तो स्वतः निघाला. ही ओळख दाखवली आहे त्यांनी चांगल्या खेळाची. हॅलो, नुकतेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय तसेच आमचे ज्येष्ठ समालोचक सन्माननीय कृष्णाजी निवळमामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर विनंती आपल्याला या पण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू सिद्धेश. नक्कीच स्वागत आहे कृष्णा मामा, आपले तसे स्वागत आहे. 10 फलकामध्ये 12 धावा आहेत. विकेटचं नुकसान अद्यापपर्यंत 2 आहे. इनॅक्ट नंबर आपण पाहू शकाल क्रमांक 4 वरती किरण पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरणने मिडल ऑर्डर मध्ये येऊन बऱ्याचशा मॅचेस मध्ये साथ दिली आहे संघाला आणि खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डर मध्ये परफेक्ट कामगिरी करणारा या संघाचा खेळाडू आहे आणि आज त्याला ती भूमिका पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. अफलातून चेंडू होता, उसळी कमी घेतली, परंतु चेंडूने टप्प्याबरोबर वळण देखील घेतलंय. बोटे फिरवण्याचं काम जणू काही केलं स्वप्नील जाधव याने. युवा प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून एक क्रीडा मंच आपल्याला देण्यात आला असे संतोषजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माळोशी गावचे दीपकजी सावंत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावर असताना आपलं देखील कोयना प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत.
फायनल डे म्हटल्यानंतर या मंचावरती आपल्याला खऱ्या अर्थानं सगळे मान्यवर पाहायला मिळतील. अगदी कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर तिन्ही जिल्ह्यावरून येणारे आमचे मान्यवर आज पाहायला मिळणार आहेत. जाऊया मॅच कडे. हा फटका हवेमधून स्वार जरूर केलाय चेंडूला. एलिमिनेशन मिळालंय चेंडूला. चेंडू पुढे गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू बाहेर गेल्यानंतर कृपया आतमध्ये देत चला. आपलीच टुर्नामेंट आहे. 6 धावा आणि त्याच बरोबरीने वाढलेले धावफलक आहे. 18 वरती धावफलक पोहोचलाय आणि इथून पुढे चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि उर्वरित 14 चेंडू मागे 32 धाव्यांचा पाठलाग सुरू राहणार आहे. किरण पवारने येता येता एक निर्धाव चेंडू त्यानंतर मात्र कडा प्रहार चढवला. 6 धावा तिथे मिळाल्या. मनगडीत ताकदचा पुरेपूर वापर केला आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं होतं. ऑन साइडला सरळ लॉंगॉनच्या वरून दिला. विशाल सप्पा वाट पाहत राहिला आणि त्याला वाट पाहावी लागली. ती मात्र वाट त्याची संपली. जिथे मात्र वाट लावण्याचं काम केलं अर्थातच किरण पवार याने 6 धावा ठोकून. पुन्हा एकदा निघालाय स्वप्नील. हा चेंडू सुरेख हाताळलाय. अगदी चेंडू गुड लेंथ वरती आहे परंतु चेंडू मागे उंची नाही. तिथे मात्र कुठेतरी मी म्हणेल की किरण पवारला या चेंडूला डिफेन्स करणं भाग पडलं. स्वप्नील जाधवच्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इक्वेशन बदलत चाललाय. चेंडू गणित विचार केला गेला तर आपण प्रति चेंडू आता एक चेंडू निर्धाव तिथे भर पडणार अधिक पुढील चेंडूवरती धावांचा. मात्र इथून देखील प्रयत्न केलाय चांगला. चेंडू चाललाय सीमा रेखेच्या बाहेर. षटकार. या अगोदर आपण पाहिली पल्लव 11 संघाची फलंदाजी. तिथे देखील अशाच पद्धतीचं काहीच समीकरण जिथे 12 चेंडू मागे 14च्या सरासरीने 28 धावा जमा झाल्या होत्या. इथे 50चा पाठलाग सुरू आहे आणि 12 चेंडू मागे जमा झाल्या त्या 24 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आवश्यक आहेत येत्या 12 चेंडू मागे त्या 26 धावा. ज्या ठिकाणी माडोशी गावचे गोपाळ मामा जाधव त्याचबरोबर सुभाष स्पोर्ट्स संघाचे संघमालक अंकुजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने कोयना क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहर्ष स्वागत. या मॅच मधली सगळ्यात महत्वाची ओव्हर म्हणू शकाल आपण. कारण की वाट पाहिली जात होती की राकेश जाधव गोलंदाजीसाठी येणार आणि हा मोमेंट असा आहे की इथून मॅच अधिक फसली जाणार किंवा ऍव्हरेज या मॅच पूर्णपणे कब्जामध्ये. आणि राकेश जाधवने मागील 3 दिवसामध्ये केलेली मेहनत सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने कितना भी पकड़ो वक्त को फिसलता जरूर है लेकिन ये वक्त ही है ऐसा कि साफ बदलता जरूर है. राकेश निघालाय. पहिलाच बॉल होता. अगदी ड्राईव्ह केलाय. कव्हर मध्ये अनुज सकपाळला पाहू शकाल. फेक करेल परंतु या दुहेरी धावांमध्ये धावांना रोखणं कठीण जाणार आहे. 2 धाबेनी धाव फलकामध्ये 26 अंक गाठताना निलेश जाधव आणि प्रवीण मुसे कृपया आपण चेंडू चूज करून घ्या.
जाऊया आपण मॅच कडे पुनश्च एकदा, जिथे मात्र रंगत वाढवण्याचं काम या ओव्हरमध्ये होऊ शकतंय, कारण की राकेशच्या विरोधामध्ये फलंदाज विलास धीम्या गतीचा लेग कटर बॉल फिरवला, चेंडूला सिंगलच मिळाले, सिंगल के अलावा कुछ नाहीये, परंतु बरीच काही मॅच अजून बाकी आहे. सिंगलच्या बरोबरीने स्कोर कार्ड पुढे जाणार आहे, त्याच बरोबरीनं दोन्ही संघांचे खऱ्या अर्थाने पाठीराखे वाट पाहणार आहे त्या मॅच कडे आगेकूच आपला संघ कधी करणार आहे. धाव फलकामध्ये 27 अंक, यापुढे जर विचार केला तर 23 धावा अजून देखील बाकी आहेत. विलासने जर ही मॅच जिंकून दिली आपल्या टीम साठी तर 500 रुपयाचा कॅश प्राइज राहणार आहे. संदेश साळुंके जे शेंबडी गावचे सुपुर्द आहेत. रिव्ह्यू वापरला जात आहे, पुनश्च एकदा पाहिलं जाणार आहे की या चेंडू मागे काय घडलं गेलंय. अंपायर कॉल आहे, एक्स्ट्रा रन इथे जाहीर झाला, परंतु हा रिव्ह्यू वापरला. हॅलो, सर्वप्रथम सर्वांना एक सूचना आहे की या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली गेली, आपण सर्वांनी भोजन करून घ्यावे. हे भोजनासाठी आम्हाला या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख संदीपजी चव्हाण यांच्याकडून आर्थिक मदत आलेली आहे, तसेच सुरेशजी उतेकर यांच्याकडून सुद्धा आर्थिक मदत आलेली आहे, तसेच गणेशजी शेलार यांच्याकडून सुद्धा आर्थिक मदत झालेली आहे. बाकी इतर जे आहे ते असोसिएशनच्या वतीने भोजन व्यवस्थित केलंय. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. टेक्निकल इश्यू आहे आणि ऑन फील्ड अंपायर यांचा डिसिजन कायम ठेवला जाणार आहे. एक्स्ट्रा रन ऍड होणार आहे स्कोर कार्ड मध्ये. टीम रोहित स्पोर्ट्स रवदी संघाच्या खात्यामध्ये 28 धावा, इथून 28 धावा, त्यासोबत हिने 10 चेंडू पुढे विचार केला गेला तर समीकरण बदलणार आहे. 22 धावेची आवश्यकता. एक्स्ट्रा रन धन्यवाद सिद्धू. एक मिनिट, एक ठिकाणी स्वागताकडे बोलतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं गेलं असे दीपकजी मोरे साहेब, त्याचबरोबर संतोषजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. मी विनंती करेन, त्याचबरोबर सूर्यकांतजी मोरे साहेब या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत होतंय. मी विनंती करेन आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी मुसळे आपल्या शुभ हस्ते संतोषजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खरोखर साहेबांचा आभार मानावा लागणार आहे, कारण की एक उत्तम मैदान या आयोजनासाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्यांचं मनपूर्वक आभार मानेल मी. आणि इथे स्वागत आता त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. एकदा दादांसाठी खऱ्या अर्थाने टाळ्या जरूर होऊन जाऊ द्यात, कारण की त्यांच्यामुळेच हे मैदान मिळणं शक्य झालंय. 29 धावा, फटका हवेमध्ये, चेंडू आहे आणि हा चेंडू जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हॅलो, तसेच या ठिकाणी दीपकजी मोरे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत होतं. मी कर्णक असोसिएशन सचिव सन्माननीय सुरेंद्र जाधव आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दीपकजी मोरे. मॅच आता होती कुठे, आले कुठे. बघा, छोट्या छोट्या चुका आता आपल्याला माघारी परतवण्यास कारणीभूत ठरणार आहेत, कारण की इथे केलेली चूक, जिथे चेंडू पाण्यामध्ये मिळाला आणि विलास उतेकरने त्याला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. अगदी विचार केला तर चेंडू भीम टोला नव्हता, परंतु तो टोला इथवर गेला की तिथे मिळाल्या 6 धावा. 35 अंक गाठलाय. चेंडू सुरेख हाताळलाय. आता चेंडूला सोडून दिलं, शांत राहिला, शांत राहिला. समुद्र किती, बघा, समुद्र एक उत्तम उदाहरण आहे. समुद्रामध्ये कितीही मोठं वादळ येऊ द्या, परंतु समुद्र आपली शांतता सोडत नाहीये, शांत राहिलाय. रिव्ह्यू वापरला, टेक्निकल एरर आहे. हॅलो, तसेच या ठिकाणी सूर्यकांत मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मी विनंती करेन अध्यक्ष विजयजी मुसळे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मागे 15 धाबा. मॅच अगदी गरम माहोल आहे, उष्णता वाढत चालली आहे.
पुन्हा एकदा मिस केलाय चेंडू. ही ओळख आहे राकेश जाधव याची आणि महत्वाच्या क्षणाला एका मोठ्या प्रहारानंतर कमबॅक केलंय मॅच मध्ये. अजूनपर्यंत दोन्ही बाजूनी बॅलन्स अनबॅलन्स म्हणू शकाल ही मॅच, कारण की 6 चेंडू शिल्लक त्यामध्ये 15 धावा. फलंदाज तेच आहेत ज्यांच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक आलेत. विलास उतेकर ज्याने पहिलं अर्धशतक झळकावलं या मैदानामध्ये आणि तो अजून देखील क्रीज मध्ये आहे आणि त्याच्या सोबतीनं या टीमचा खऱ्या अर्थाने तारणहार किरण पवार. दोन्ही फलंदाजांना इथे 15 धावा गोळा करायच्या आहेत जरूर, परंतु कर्णधार विशाल सकपाळ कोणाकडे जाणार आहे जिथे मात्र 6 चेंडू 15ची आवश्यकता आहे. ऑप्शन्स खूप आहेत विशालकडे देखील. अनुज सकपाळचा ऑप्शन आहे, शुभम गायकवाड असेल, आविष्कार सावंत आहे आणि आविष्कार सावंत कदाचित आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळू शकेल आणि 6 चेंडू 15ची मॅच रंगताना पाहायला मिळेल. युवा कार्यकर्ते सन्मान्य श्री ऋतिकजी शिंदे यांचं आगमन होत आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि पुन्हा एकदा जात आहे मॅच कडे, कारण की मॅच जी आहे ती आता क्रुशियल मुवमेंट मध्ये आहे. केलेली संपूर्ण 3 दिवसांची मेहनत आज या 6 चेंडूंच्या मागे उभी टाकली आहे. ती आविष्कार सावंत याच्या खांद्यावरती जिम्मेदारी पल्लव 11 संघाच्या कर्णधाराने आणि जिथे त्याच्या विरोधामध्ये समर्थ आहेत फलंदाज किरण पवार आणि विलास उतेकर. फटका फसला होता, फेक खराब झाली आहे. विलास उतेकरने सांगितलंय लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली, अतिरिक्त एक धाव मिळणं इथून प्रयत्न झाले असते तर कदाचित शक्यता दाट होत्या, परंतु विलासने सांगितलंय या सामन्यामध्ये आत्मविश्वास स्वतःवरती मी दाखवणार आहे. तसेच कोयना प्रतिष्ठान, कोयना पुनर्वसन मराठा समाजसेवा संघ रायगड आणि पालघर ठाणे विभागाचे माजी अध्यक्ष सन्माननीय शांतारामजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण सर्वांच्यावर बसायचे. आपलं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. आत्मविश्वास दाखवला या खेळाडूने आणि आत्मविश्वासाच्या त्याच्या खऱ्या अर्थाने कामगिरीला सलाम ठोकलाय. प्रेक्षक वर्ग देखील खुश झाले. या अगोदरच्या चेंडूवरती सांगितलं किरण पवार याला त्याने की मला स्ट्रायकरकडे उभं राहावं लागणार आहे. मॅच मध्ये अजून एक वेगळी कलाटणी पाहायला मिळते. आविष्कार सावंत वरती आता दबाव टाकण्याचं काम केलंय, 42 अंक गाठण्याचं काम केलंय. स्वतःच्या खात्यामध्ये जर विचार केला गेला तर विलास उतेकरने 3 षटकार अद्यापर्यंत ठोकलेत आणि 2 सिंगल त्याच्या खात्यामध्ये आहेत. अशा आपण टोटल पाहू शकाल 14 धावा आहेत, परंतु त्यावर महत्वाचा या क्षणाला आलेला षटकार आहे. आविष्कार निघाला पुन्हा एकदा खराब चेंडू आणि अवस्था देखील होणारे खराब. 6 धावा इथे आणि त्याच सोबतीनं मॅच मध्ये जी हवा भरली गेली होती ती हवा घालवण्याची भूमिका घेतली आहे विलास उतेकरने. 6 धावा 48 अंक गाठलाय. त्या सोबतीनं उर्वरित 4 चेंडू आवश्यक आहेत, त्या 2 धावा. दोन धाब्याची आवश्यकता आहे. आता मेहनत अधिकची करावी लागणार आहे आविष्कार सावंत याला. हलक्या हाताने खेळलाय, स्टीअर केला, चेंडूला सिंगल मिळेल. विजयाची दुसरी धाव शोधण्याचा प्रयत्न नाही थांबवले किरण पवार याने. मॅच काही संपली नाहीये. एक धाव देखील वाचवताना पाहिलं आपण 6 चेंडू मागे आणि अशी ही एक धाव. आविष्कार सावंतला आता मागे काय घडलंय याच्याकडे पाहण्यामध्ये खऱ्या अर्थानं वेळ आणि पूर्ण विचारधारा ही टाळावी लागणार आहे, कारण की इथून पुढे जर या शृंखलेमध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे तर तिथे मात्र या 2 चेंडू मागे 1 धाव ही
रोखावी लागणार आहे. 2 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. मॅच स्कोर कार्ड इज इक्वल. आणि हवेमधून चेंडू सरळ प्रथमेश मालुसरेच्या हातामध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका धावेची आवश्यकता आहे. मॅच जर टाई अवस्थेमध्ये राहिली तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. याची दोन्ही संघाच्या कॅप्टन्सनी, खेळाडूंनी, संघ मालकांनी आपण सूचनेकडे लक्ष द्या, नोंद घ्या. कारण की मॅच पहा कुठे आली आता. क्रिकेटला उगाच सरडा मानलं जात नाही. इथे असं आहे की पलभर में राजा पलभर में भिकारी. 1 चेंडू 1 धाव, 1 चेंडू शिल्लक आहे. 1 धाव इथून पुढे घेऊन जाऊ शकतो हा फलंदाज. अर्थातच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश वरती विश्वास दाखवलाय. विश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे. एक धाव. सुपर ओव्हर पर्यंत मॅच जाणार की नाही. इथे मात्र 2 खेळाडू उभे झालेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो या दोन्ही संघांच्या खेळाडूंकरिता. कारण की मॅच शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत लढवण्याची जिद्द बाळगली आणि मॅच आता पोहोचले. 1 चेंडू आणि 1 धाव. हलक्या हाताने चेंडू मागे. अंपायर्स काय कळवणार आहेत. कॅच पकडली आणि त्या सोबतीनं ही मॅच गेली कुठे. मॅच गेली सुपर ओव्हर. सर्वांना सूचना या ठिकाणी चेक केलं जाईल. असं कोणावर अन्याय होणार असा डिसिप्लिन देणार नाहीये. आपण सर्वांनी शांत राहायचं या ठिकाणी. चला फक्त पंच पाहतील हा मॅचचा रिझल्ट काय असणार आहे. कॅचची 1 धाव. 1 नंबर मॅच, वजनदार मॅच. आणि कॅच कोण आहे तो क्षेत्ररक्षक. कोण आहे करण जाधव. वाजवाना तरी टाळ्या. कशाला घाबरताय. ज्येष्ठ लागत नाहीये. फलंदाज बाद झालाय, आउट झालाय. आणि आता हा मॅच आलाय. सुपर चला थर्ड अंपायरने कॉल दिलाय. फलंदाज बाद झालेला आहे सिद्धेश आणि सुपर ओव्हर मध्ये. परंतु जे पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं खर तर चंदनजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बॅटर त्यांनी खर तर चांगली बॅटिंग केली. दीपकजी विलास साठी चंदनजी शिंदे यांच्या. परंतु सुपर ओव्हरचा धमाका या स्पर्धेमधला पहिला सुपर ओव्हरचा मॅच. आणि 2 टीम आहेत. नॉकआउटचा मॅच आहे. जो जिंकेल तो आत, जो पराभूत होईल तो बाहेर. हॅलो. तसेच या ठिकाणी विठ्ठलजी शिंदे कोयना प्रतिष्ठान माजी सहसचिव, विद्यमान सहसचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी उपस्थित. आपण या ठिकाणी मंचावर आपलं देखील कोयना प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. चला विशाल सकपाळ यांच्या माध्यमातून करण जाधव साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. टुसन ठन्नस आणि A1 क्वालिटीची मॅच आपण पाहत आहोत. कित्येक वेळा खरं तर प्रत्येकाने खडे चारलेत. एकमेकांना खरं तर आसमान दाखवलं, एकमेकांना पाणी पाजलंय. आणि ही मॅच अवती आलेली आहे.
या ठिकाणी स्वागत समारंभामध्ये बोलतोय। या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता संजयजी रेवणे अकालपे उद्योजक यांचं या ठिकाणी स्वागत होतंय। मी विनंती करेन आमच्या कोयना प्रीमियर लीगचे अध्यक्ष विजयजी मुसळे आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर संजयजी रेवणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतंय। त्याचबरोबर या ठिकाणी महादेव सोनू भातोसे अकालपे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतंय। मामासाहेब या ठिकाणी यांचं देखील स्वागत होतं। मी विनंती करेन नितीनजी जाधव आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे। हॅलो चला दोन्ही त्याचबरोबर या ठिकाणी शैलेश सकपाल साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी विनंती करेल कोयना प्रीमियर लीगचे अध्यक्ष विजयजी मुसळे यांचं या ठिकाणी यांनी आपल्या शुभ हस्ते शैलेश सकपाल साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। चला आपण सुपर ओव्हर खर तर आज कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि कोयना प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 आणि सुपर ओव्हर आपण पाहत आहोत। टीम असणार आहे पल्लव 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहित स्पोर्ट हा टीम असणार आहे। आपण खर तर मुख्य व्यासपीठावरती जे सन्मान घेत आहोत। हॅलो तसेच या ठिकाणी कोयना प्रसाद मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघर ठाणे विभागाचे माजी अध्यक्ष शांतारामजी मोरे शांतारामजी शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। मी विजयजी मुसळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सुपर ओव्हरचा मॅच आणि दोन्ही पंच जात असताना दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले। या ठिकाणी माडोशी गावचे ज्येष्ठ गोपाल मामा जाधव यांचे देखील या ठिकाणी स्वागत होते। मी विनंती करेन विजयजी मुसळे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं गोपाल मामा जाधव यांचं। हॅलो तसेच या ठिकाणी पुढील स्वागत होते कृष्णा निवळे साहेब अप्पा निवळे यांचं या ठिकाणी स्वागत होतं। मी विनंती करेन विजयजी मुसळे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करायचं। हॅलो चला आम्ही खर तर निवळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे। जी आम्ही सुपर ओव्हर खेळवत आहोत आणि त्याच्यानंतर काही आम्ही जे राहिलेले आम्ही सन्मान घेणार आहोत आणि चालूया मॅच कडे। सुपर ओव्हर कोयना प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। टाळ्यांसाठी ज्येष्ठ लागत नाहीये, टाळ्यांसाठी पैसे लागत नाहीयेत। विशाल सकपाल आणि स्ट्राइक एंडला बॅटर विलास उतेकर ज्यांनी खरं तर अर्धशतक